आता बैल आपा कसा असावा? बैल खरं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे बैलाचे कान आहेत. हा बैलाचे कान हा छोटा कान असला पाहिजे, फार मोठे बंबाटणे कान नसावेत, मोठे कान नसावेत. हे एक महत्वाचा भाग आहे. हे शिंग आहेत, ह्या शिंगामध्ये 2च बोट अंतर बसलं पाहिजे. किती? या कांद्यामध्ये दोन्ही शिंगाच्या मध्ये 2च बोट अंतर बसलं पाहिजे. आणि हे शिंग असं गोल बांगडी सारखं असलं पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे डोळे आहेत ना, हे डोळे असे छोटे असावेत, नाकपुडी काळी असावी, ह्या बोबळाला केस काळी असावीत, बैलाच्या ह्याला गळंगुटी नसावी. ही याला गळंगुटी म्हणतात, परंतु ह्या बैलाला अजिबात कसलीच गळंगुटी नाहीये. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ह्याचे जे तळ आहेत हे तळ असे गोल असले पाहिजेत, काळे असले पाहिजेत. तिसरा मुद्दा, बैलाला हे बेंबाट आहे, हे बेंबाट दिसले नाही पाहिजे. तिसरा मुद्दा, हा जो भोवरा आहे हा भोवरा एकच वशिंडाच्या पाठीमाग असला पाहिजे, 2 भोवरे नसावेत. हा एक मुद्दा. वशिंड फार मोठंही नसावं आणि फार छोटं पण नसावं, हाही खऱ्या अर्थाने एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, हा जो चौक आहे हा चौक फार मोठा रुंद असावा. ज्याच बैलाचा चौक रुंद त्याला कुवत फार मोठी असते, असं एक खरं शास्त्र आहे. त्याच्याबरोबर हे जे पाय जे आहेत हे पाय फार मोठे असे जाड असले पाहिजेत. जो बैल चांगला पायाला असतो तो बैल खंबीर असतो, वाटेल तिथं घातला तरी तो नमत नाही. आणि म्हणून पाय चांगले असावेत. हे शिपूट हे छोटं असावं, जाड नसावं, लांब नसावं, अशा पद्धतीचा हा शेपटाचा भाग आहे. आणि हा जो चौक असतो हा चौक घोडे चौक असावा. घोड्याला जसा चौक असतो त्या पद्धतीचा चौक असावा, उतार नसावा. अशा पद्धतीची बैलाची जी एक बैलातले जे शास्त्र आहे, गणित आहे, ते बैलाचं असावं.